आज आपण वेगळ्या पद्धतीची एक पोटली बॅग बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी एक साडी शिवली होती, त्या साडीतून उरलेल्या कपड्यातूनच बघा मी ही पोटली बॅग शिवणार आहे। तर ही साडी मी काष्टा साडी शिवली होती आणि याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही तो बघू शकता। तर बघा हा मी कपडा घेतलेला आहे, छोटीशीच पोटली मी बनवणार आहे। तर उभा 9.5 आणि आडवा 6 इंचाचा हा कपडा तयार झालेला आहे। आता आपण याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, आणि 1 इंच क्रॉस असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याला गोल असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे एका बाजूने, आणि या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने बघा याच आकाराचे आपल्याला 2 हे अस्तरचे कपडे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे मॅचिंग कपडा नव्हता, त्याच्यामुळे मी हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी। तर हे बघा या पद्धतीने आपल्याला बघा आपण हे अस्तरचे सुद्धा 2 कपडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे वेगळे वेगळे ठेवून एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत, एक अस्तरचा कपडा आणि एक मेन पीसचा कपडा। आता आपल्याला हे 2 जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना। तर त्याच्या अगोदर बघा आपण हे काय करणार आहोत, हा सरळ बाजू आहे त्याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे। हा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। सरळ कपडा हा खालच्या बाजूला, आणि या पद्धतीने बघा इथं आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने इथं आपण दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण याला सरळ करून घ्यायचं आहे, याच्यावर आपण एक दाब टीप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही मी इथं वरून सुद्धा एक टीप मारलेली आहे, आणि अर्धा इंचाचं हे एक खालून सुद्धा अशी ही शिलाई मारून घेतलेली आहे। बघा दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता ही शिलाई दिसत असेल तुम्हाला। तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तुमच्याकडे जो लेसचा तुकडा असेल तो एक घ्यायचा आहे, याला आपण समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने तुम्ही एकमेकांना हे जोडून सुद्धा घेऊ शकता, पण लक्षात ठेवा या बाजूला इथं आपल्याला ही शिलाई मारायची नाही, अर्धा इंच। तरी पण मी इथं शिलाई मारून नाही घेत आहे। तर ही या पद्धतीने बघा मी लेस घेतलेली आहे। आता तुम्हाला ना जेवढा तुमच्या हातात जेवढा तुम्हाला भाग हवा आहे, या पद्धतीने बघा या पद्धतीने असा तो तुम्हाला घेऊन ठेवून द्यायचा आहे। आणि आता बघा याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे, म्हणजे मध्यावर आपल्याला एक रेष अशी मारून घ्यायची आहे या पद्धतीने। तसंच या भागाचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी लेस आहे ती इथून आपल्याला बघा इथंपर्यंत, म्हणजे जिथंपर्यंत आपण अर्धा इंचाचा भाग शिलाई करून घेतलेला आहे एवढा गॅप सोडायचा आहे, आणि ही लेस बघा एका अगोदर भागाला जोडून घेऊया या पद्धतीने पाहिजे। तर या पद्धतीने बघा इथं मी ही लेस जोडून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता उलट्या बाजूने वेगळं अस्तर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नीट दिसत असेल या पद्धतीने। आता तुम्हाला इथं हातात जेवढा सोडायचा आहे भाग तेवढा तुम्ही सोडून घेऊ शकता। तर मी इथं बघा इथंपर्यंत, म्हणजे तर इथून मी बघा हे 10 इंच सोडत आहे, आणि आता या मध्यावर सुद्धा बघा हा 10 इंचाचा भाग इथं यायला हवा, आणि या मध्यावर या लेसचा मध्य ठेवून आपण जसा हा भाग जोडून घेतला त्या पद्धतीने बघा हे इथून आपण जोडून पूर्ण घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा इथं मी हे दोन्ही बाजूला जोडून घेतलेला आहे। तर या शिलाईवर ही जी शिलाई आहे काटाची ती यायला नको आहे, हा भाग एवढा रिकामाच ठेवायचा आहे। आता आपल्याला बघा हा एकमेकांवर उलटा ठेवून आपल्याला ही अशी साईडून शिलाई मारून घ्यायची आहे। तर या पद्धतीने बघा आपण शिलाई मारलेली आहे। आता आपण याला सरळ करून घेऊया बघा या पोटलीला। तर या पोटलीला बघा आता मी सरळ करून घेतलेला आहे।
आता आपल्याला काय करायचं आहे, इथली जी शिलाई आहे ती जराशी उसवायची आहे. म्हणजे हा अर्धा इंच आहे तिथंपर्यंतचीच आपल्याला ही शिलाई उसवायची आहे. तर बघा ही इथली मी शिलाई उसवलेली आहे. आता आपण काय करायचं आहे बघा, ही आपण आपल्याला 2 नाड्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत. तर ह्या नाड्या आहेत त्या एका साईडून बघा या बाजूने टाकायला सुरुवात करायची, या बाजूने बाहेर काढून या बाजूला इथं बाहेर काढायची आहे. आणि ही एक दुसरी नाडी आहे ती या बाजूने या बाजूला बाहेर काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा मी या बाजूने ही नाडी आणि या बाजूने ही नाडी टाकून घेतलेली आहे. तर ही आपण एकमेकांना खेचली की या पद्धतीने ही बघा आपली अशी ही पोटली बॅग तयार होईल. तर आपण आणखीन याला फॅन्सी बनवण्यासाठी या दोरीला बघा, ह्या दोऱ्या एकमेकांना अटॅच राहतील. याच पद्धतीने आपण इथं त्रिकोणात कपडा कट करून घ्यायचा आहे आणि असा एक चौकोनी कपडा कापून या पद्धतीने बघा हा चौकोनी कपडा कापून घ्यायचा आहे आणि या दोन्हींना अटॅच करून एकमेकांवर ठेवून अटॅच करून इथं आपल्याला एक अशी ही लटकन तयार करून घ्यायची आहे, या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा. तर बघा या पद्धतीने दोन्ही बाजूला लटकन तयार करून घेतलेली आहे. आता ही या पद्धतीने बघा आपली पोटली बॅग ही तयार झालेली आहे. इथं आपण हे असं हात टाकून ओपन करू शकतो या पद्धतीने आणि याच्यात तुम्ही मोबाईल पैसे तुमचे घेऊन तुम्ही सहज लग्न समारंभात जाऊ शकता. आणि ही साडीवर जरी मॅचिंग तुमची करायची असेल तरी तुम्ही ही साडीवर मॅचिंगसुद्धा करू शकता ब्लाऊज पीसपासून उरलेल्या कपड्यात. तर ही बघा या पद्धतीने ही आपली या हातात ही या पद्धतीने अशी फॅन्सी अशी आपली पोटली बॅग तयार झालेली आहे. ही मी छोटीच बनवलेली आहे. तुम्हाला जर मोठी बनवायची असेल तर तुम्ही हा जो कपडा आहे तो मोठा घेऊन तुम्हाला मी ज्या पद्धतीने ह्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे. तरी इतकी सोपी पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर या पद्धतीने बघा ही आपली पोटली बॅग अशी मस्त डिझाईनने तयार झालेली आहे या पद्धतीने. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.